ऑफिसमधून सुट्टी झाल्यावर मिळेल त्या गाडीने कशी तरी धावत पळत घामाने भिजलेल्या मीनाने जेव्हा घरामध्ये पाऊल टाकलं तर पूर्ण घर अस्तव्यस्त पडलं होतं. दोन्ही मुले हातामध्ये बिस्किट घेऊन वडील पवन सोबत टीव्ही बघण्यात व्यस्त होते. मीनाने घरात येताच टीव्हीचा रिमोट हातात घेऊन टीव्ही बंद केला. त्यामुळे तिचा नवरा पवन जोरात तिच्यावर ओरडला, वेड लागला आहे का तुला? आम्ही टीव्ही बघत होतो आणि तू टीव्ही बंद केलास? आपल्या वडिलांना असं ओरडताना बघून दोन्ही मुलं घाबरली आणि धावत जाऊन आपल्या आईच्या पदराआड लपून बसली. तेव्हा मीना पवनला म्हणाली, किती जोरात ओरडतो आहेस? बिचारी मुलं घाबरली. थोडं हळू बोलत जा. घर आहे हे. आपण जसं वागतो, जसं बोलतो तसं आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात. आणि हो, आज तुझा हाफ डे होता ना? मग जर कामावरून लवकर घरी आला होतास तर घरी येऊन तू मुलांना अजून जेवणासाठी काही बनवलं नाहीस का? मुलांकडे बघ जरा. बिचारी जेवणाच्या वेळेस बिस्किट खात आपली भूक भागवत आहेत. मीना रागाने पवनला या गोष्टी बोलत होती. तितक्यात आपली बायको आपल्यालाच उलट गोष्टी शिकवते या गोष्टीची पवनला खूप चीड आली. मग तो तरी कुठे मागे असणार? तो शांत बसून बायकोचं बोलणं ऐकून घेणाऱ्यापैकी नव्हता. त्याला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात म्हणू लागला जे तो नेहमीच बोलायचा. पण आज त्याला थोडा जास्तच राग आला होता. तो म्हणाला, तू नोकरी तुझ्या मर्जीने करत आहेस. हे घर तुझ्या पैशावर चालत नाही. आणि हो, कान उघडून ऐक की तू जसं सांगशील तसं ऐकायला मी तुझा नोकर नाही. तुला वाटत असेल की मी मुलांची खेळणी जागच्या जागी ठेवावी, स्वयंपाकघरात जाऊन तुझ्यासाठी स्वयंपाक तयार करावा, मुलांना भरवावं, त्यांना बागेत घेऊन जावं, ही सगळी कामं तुम्हा बायकांची आहेत. तू ऑफिसला जातेस तर माझ्यावर काही उपकार करत नाहीस. तुलाच हौस आहे ना घराच्या बाहेर जाऊन मौजमस्ती करायची, ऑफिसच्या नावावर वेगवेगळ्या साड्या ड्रेस खरेदी करायची. का तर ऑफिसमध्ये जायचं असतं. तिकडचे सर्वजण नवीन कपडे घालून येतात. ही सगळी नाटकं असतात. स्वतःला मिरवण्याची कारणं असतात. मग आता ऑफिसला जातेस म्हणजे मुलांवर लक्ष दिलं नसेल किंवा नाही दिलं तरी चालेल असा विचार तुझ्या डोक्यात येत असेल ना? तू ऑफिसला जातेस म्हणून घरातली कामं मी करावी अशी तुझी अपेक्षा असेल. पण मी तुला सांगतो ते कदापि शक्य नाही. पवनचं असं बोलणं ऐकून मीनाला खूप वाईट वाटलं. पण त्याचं असं बोलणं किंवा असं वागणं हे पहिल्यांदा नव्हतं. पण आज तो जरा प्रमाणापेक्षा जास्तच बोलला होता. पवन प्रमाणापेक्षा जास्त बोलला होता. पवन नेहमीच मीनाला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक द्यायचा. स्वतः तर घरातील कोणत्याही कामाला हात सुद्धा लावत नव्हता. घरातील सर्व कामांची जबाबदारी एकट्या मीनावर होती आणि त्यात भर म्हणजे पवनचं असं वागणं. त्यामुळे मीना आतून खूप तुटून जायची. एवढी सर्व घटना झाली तरी मीना लगेचच कपडे बदलून किचनमध्ये आली आणि मुलांसाठी जेवण बनवू लागली. कारण मुलांना खूपच भूक लागली होती. तिने एका बाजूला बटाट्याच्या भाजीची तयारी केली आणि दुसरीकडे ती लगेचच भाकरी बनवू लागली. आणि मग मुलं भुकेने खूप व्याकुळ झाली होती. तिने
मुलांचं जेवण झाल्यानंतर तिने त्यांचा अभ्यास घेतला आणि त्यांना झोपण्यासाठी खोलीत पाठवलं. त्यानंतर तिने किचनमध्ये जाऊन पवनसाठी आणि स्वतःसाठी जेवणाचं ताट वाढून घेतलं. जेवणाचं एक ताट तिने पवनसमोर काहीही न बोलता गप्पपणे ठेवून दिलं. ताटात फक्त भाकरी आणि भाजी बघून पवन परत चिडला आणि म्हणाला, हे काय, फक्त भाजी भाकर बनवली आहेस? तू डाळ भात आणि सुकी भाजी का नाही बनवले? तुला माहित आहे ना, भात खाल्ल्याशिवाय माझं पोट भरत नाही आणि मला झोपही येत नाही. त्यावर मीना म्हणू लागली, आज मी खूप थकली आहे. अजून काही बनवण्या इतकं माझ्यात शक्ती राहिलेली नाही. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळे मी खूप थकली आहे. आजचा दिवस भाकर आणि भाजी खाऊन घ्या. त्यावर पवन भडकला आणि म्हणाला, हो, तुला तर फक्त कारणच हवे असतात ना. या जगात तू एकटी जॉब करत नाहीस. माझ्या ऑफिसमधल्या इतर मित्रांच्या बायका सुद्धा जॉब करतात, पण त्या सर्व तुझ्यासारख्या नाहीत. तुला माहित आहे का, माझा मित्र अर्जुन डब्यामध्ये दररोज 2 भाज्या, चपात्या आणि डाळ भात सुद्धा घेऊन येतो. त्याची बायको सुद्धा मुलांना सांभाळून जॉब करते. पवनचं असं बोलणं ऐकून मीनाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, पण ती काहीच न बोलता गपचूपपणे स्वयंपाकघरात निघून गेली आणि स्वयंपाकघरातील सर्व काम आवरले आणि त्यानंतर स्वतःच्या खोलीत येऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी मीना लवकरच उठली आणि पटापटा तिची सर्व कामे उरकली. पवन तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मीना त्याच्याजवळ काही न बोलता सर्व कामे उरकली. पवन तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मीना त्याच्याजवळ काहीही न बोलता ऑफिसला निघून गेली. असे 2 दिवस मीना लवकर उठून ऑफिसला जात होती, पण आज ती आरामात झोपली होती. पवन आपल्या रूममध्ये येऊन बघतो तर त्याला मीना झोपलेली दिसली. त्याने घड्याळाकडे पाहिलं तर तिची ऑफिसमध्ये जाण्याची वेळ निघून गेली होती. म्हणून पवनने मीनाला उठवलं आणि विचारू लागला की, आज ऑफिसला सुट्टी घेतली आहेस का? तेव्हा मीना हसत म्हणाली, हो, मी खूप मोठी सुट्टी घेतली आहे. त्यावर पवन तिला काळजीने विचारू लागला, म्हणजे तब्येत ठीक आहे ना तुझी? काही होत आहे का तुला? त्यावर मीना म्हणाली, या आधी तर कधी तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी वाटली नव्हती. त्यावर पवन स्वतःची नजर चोरत म्हणाला, अगं सोड ना त्या जुन्या गोष्टी. मोठ्या सुट्टीचा काय प्लॅन आहे ते सांग. मीना रिलॅक्स होऊन म्हणाली, मी आता ऑफिसमधून कायमची सुट्टी घेतली आहे. मीनाचं असं बोलणं ऐकून पवनच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. तो म्हणू लागला की, ही काय गंमत आहे मीना, तू नोकरी सोडून दिली? तू काय वेडी आहेस का? तुला माहित आहे ना, अजून आपल्या फ्लॅट आणि कारचे EMI चालू आहेत आणि तसंच मुलांच्या शाळेची फी किती वाढली आहे. हे सगळं माझ्या एकट्याच्या पगारामध्ये कसं काय मॅनेज होईल? पवनचं बोलणं ऐकून मीना हसली आणि म्हणाली, अहो, तुम्ही हे काय म्हणत आहात? तुम्हीच तर बोलत होतात ना की हे घर माझ्या सॅलरीवर चालत नाही म्हणून. मी तर फक्त माझी हौस पूर्ण करण्यासाठी ऑफिसला जाते. आणि हो,
आता मात्र मी घरी राहून नक्कीच माझी हौस पूर्ण करणार आहे, असं बोलून मीना पवनकडे बघून स्वयंपाकघरात निघून गेली. पण पवनला मात्र चांगलाच घाम फुटला होता. त्या दिवशी तो सुद्धा ऑफिसला गेला नाही. मुलं शाळेत गेल्यानंतर पवन मीनाच्या खोलीत गेला आणि तिला समजावू लागला की हे बघ मीना, माझी चुकी झाली. मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तू या घरासाठी खूप काही करतेस याची मला जाणीव झाली आहे. तू स्वयंपाकघरात गेल्यावर मी बसून मला मिळणारी सॅलरी आणि आपला सर्व खर्च काढला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलांचे शिक्षण, गाडीचा हप्ता आणि आपले खर्च इतकंच माझ्या सॅलरीतून भागलं जातं आणि आपल्या घराचा हप्ता तुझ्या सॅलरीमधून निघून जातो. आपलं घर वाचवायचं असेल तर तुला ऑफिसला जावं लागेल, नाही तर आपलं घर तर विस्टून जाईलच. पण इतर खर्च भागवण्यासाठी मला माझी कार सुद्धा विकावी लागेल. त्यामुळे माझं स्टेटस सुद्धा कमी होईल. आता मला कळालं की माझं स्टेटस सुद्धा तुझ्यावरच अवलंबून आहे, म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडतो. पण तू सुट्टी न घेता ऑफिस जॉईन कर. त्या दिवसापासून पवन घरातील प्रत्येक कामामध्ये मीनाची मदत करू लागला. आता मीनाची होणारी दमछाक कमी झाली. तेव्हा मीना पवनला म्हणाली की अहो, मी आज सहजच सुट्टी घेतली होती. मी नोकरी सोडली नाही. तुम्हाला फक्त तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हावी एवढंच मला अपेक्षित होतं. बाकी मला माझ्या कामात तुमची काहीच मदत नको. प्रत्येक स्त्री म्हणजे काम करणारी मशीन नाही. तिलाही काहीतरी भावना आहेत. तिच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.